वा वा वा, क्या बात आहे. एका हाताने षटकार टोकलाय, एका हाताने पहिल्या बॉल वरती माणगाव स्पोर्ट्स माणगाव संघाच्या या बाहुबलीने षटकार टोकलाय. अजयला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती अगदी एका हाताने फटका सजवला आणि या फटक्यावरती 6 धावांची मोहर लगावली गेले. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जयदीप पाहायला मिळत आहेत. फुटला गेले, पंच केला, एक्स्ट्रा कव्हर्स मधून डीप मधून प्रोटेक्शन येईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. 7 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा काही चालू आहे. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत 7 धावा बनवल्या गेल्यात. पहिल्या बॉल वरती व्हेरी फर्स्ट बॉल एक षटकार आलाय आणि आता स्ट्रायकिंग गेन वरती लेफ्ट हँड बॅटर नितीन. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा फटका घेण्याचा प्रयत्न. संपर्क तितकासा खास नव्हता, मात्र बॉल दन 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 सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकार आलाय आणि आता मात्र धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं महत्वाचं षटक आणि या षटकामध्ये विचार केला तर धावा बनवण्यामध्ये यश आलाय. हो, यावेळेस स्लॉट मध्ये इट्स आउट ऑफ दी प्लॉट. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. हो, यावेळेस रिवर्स. फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ आमचा मॅजिकचा. अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कलटी. आलाय षटकार. धावसंख्येचा विचार केला तर 21 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. अजूनही जर एका चेंडूचा की शिल्लक आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या 5 बॉल वरतीच 21 धावा आल्यात. स्टेप आउट झाले, बॅटची कडा घेतले आणि पुन्हा एकदा फ्लाइंग स्लिप मधून बॉलला भेटलाय. बॉल देखील हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. या पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या तब्बल 25 धावा. बिनबाद 25 धावा या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सागर यांना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये सागर यांच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. कुठेतरी जर विचार केला तर ही स्पर्धा तुम्हाला पाहिजे असेल तर ही स्पर्धा शांताराम क्षीरसागर सर यांचा समर्थ नाश्ता सेंटरचा नाश्ता एका हातात घ्या आणि या स्पर्धेचा आनंद देखील घ्या. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर शांताराम क्षीरसागर सरांचा समर्थ नाश्ता सेंटर हा स्टॉल देखील तिथे लावला गेलाय. त्या नाश्त्याचा आस्वाद देखील घ्या आणि या स्पर्धेचा आनंद देखील घ्या. बॅक टू दी क्रिकेट. सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. 25 या आकड्यावरती धावफलक. पहिल्या षटकाचा काही समाप्त झालाय. दुसऱ्या षटकामध्ये या धावा रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सागर यांना आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी पाडळी शिराळा संघाकडून आपण सध्याच्या घडीला सागरला पाहतोय. पहिलं षटक महागडा राहिलाय. माणगाव स्पोर्ट्स माणगाव संघाच्या दोन्ही बॅटर्सने पहिल्याच षटकामध्ये हात खोललेत. पहिल्या षटकामध्ये आक्रमकता दाखवली आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती अजयला आपण पाहतोय. यस, पहिला बॉल वरती बॅटची कडा. विकेट किपरने पार पाडले बाकीचं काम. विकेट पिते पहिला धक्का. पहिला फलंदाज अजय. बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक पाटील अर्थातच नाना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 25 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का 25 या आकड्यावरती बसलाय अजयची जागा घेण्यासाठी. आता मात्र नाना यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सागरने नक्कीच कमाल केले, एक महत्वाची विकेट मिळवून दिली आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि आता मात्र फेकी चांगली पाहायला मिळाली आहे. बॅकअप देखील आलाय. दरम्यान एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने 26 या आकड्यावरती धावफलक 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सव्वीस या आकड्यावरती धावफलक. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती नितीन नितीन शिंदे याला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. मानगाव स्पोर्ट्स मानगाव संघाचा आणखीन एक विस्फोटक बॅटर. यावेळेस पुन्हा एकदा जर विचार केला तर डाऊन दिले, एक व्हाईट बॉलचा इशारा आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. 27 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा काही चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली गेली, मात्र दुसरं षटक थोडंसं कमबॅक करणार राहिलंय. हो, यावेळेस देखील पुन्हा एकदा डाऊन दिले, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव धावफलकावरती लगावली जाते. 28 या आकड्यावरती धावफलक. एकेरी दुहेरी धावा इथे बहाल केल्या जातात, एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धावा बहाल केल्या जात आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे गोलंदाजाला देखील कुठेतरी गोलंदाजी करत असताना अडचण येताना पाहायला मिळते. मात्र नियंत्रण राखावं लागणार आहे या मॅच मध्ये. महत्वाचा सामना, या अगोदरचा सामना आपण जर पाहिलं तर आयसीसी पुणे संघाने जिंकला आणि त्याचबरोबर पराभूत केलं होतं प्रतिस्पर्धी संघाला. हो, यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र पॅड्स वरती ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. एक सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती लेग बाईसच्या स्वरूपात ऍड होईल आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती. म्हणजेच काय तर या षटकामध्ये कमबॅक राहिले, या षटकामध्ये खऱ्या अर्थाने सागरने धावा रोखल्यात. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव धावफलकावरती लगावली जाते. काय गोलंदाजी झाली. पहिलं षटक महागड होतं. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा बनवल्या गेल्या होत्या 25, मात्र या षटकामध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक राहिलाय. आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन डाऊन दिले, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव धावफलकावरती लगावली जाते. 31 या आकड्यावरती धावफलक. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. या सामन्यामध्ये अगदी जर विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये बॅटच्या साह्याने धावा आल्या, मात्र या षटकामध्ये धावा बहाल केल्या गेल्यात. एक्स्ट्रा धावा या षटकामध्ये बहाल केल्या गेल्यात. लो फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न, फ्री होम डिलिव्हरी, माघारी परतावं लागतंय. नितीन शिंदे बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीधर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 31 या आकड्यावरती दुसरा धक्का बसलाय, दुसरा फलंदाज बाद झाला या षटकाने. खऱ्या अर्थाने कमबॅक केलं गेलंय. दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडण्यामध्ये यश आलं. यावेळी देखील पुन्हा एकदा सुरेख चेंडू पंचांकडे लाऊड अपेल, इशारा इथे मात्र नॉट आउट झालाय. षटक संपलाय. दरम्यान 2 षटकांचा काही इथे समाप्त होतोय. 31 धावा फलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात.
गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हर्षद पाटीलला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी हर्षद वरती विश्वास दाखवला गेलाय. दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक झालं, फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि आता तिसऱ्या षटकामध्ये हर्षद पाटील पहिला बॉल डाऊन दिला, एक व्हाईट बॉलचा इशारा आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारत आहे. धावसंख्येचा विचार केला तर 32 या आकड्यावरती धावफलक 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा लगावल्या गेल्यात. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पहिलं षटक 25 धावांचं आणि त्यानंतर कमबॅक गोलंदाजांचा, पुनरागमन गोलंदाजांचा पाहायला मिळालाय. याच दिशा दिली जाते. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर प्रोटेक्शन येतंय, एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. 33 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 33 ऑन दी बोर्ड. हो, यावेळेस पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेंसाठी आलाय चौकार. सदतीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा लगावल्या गेल्या. आता मात्र एक चौकार बऱ्याच कालावधीनंतर बॅटच्या सहाय्याने एक चौकार येत असताना पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा हुक केलं जाते, धावा बुक केल्या जातील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. एक्केचाळीस आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 41 ऑन दी बोर्ड. कुठेतरी विचार केला तर दुसरं षटक कमबॅक करणारं राहिला, मात्र तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा नियंत्रण खरा पाहायला मिळालंय. वारंवार पायावरचे चेंडू हाताळले गेले, लेग स्टंपच्या दिशेने टाकलेले चेंडू आणि फलंदाज वारंवार फक्त आणि फक्त दिशा देत असताना पाहायला मिळाले. यावेळेस देखील पुन्हा एकदा पायावरती ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. पंचेचाळीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 45 ऑन दी बोर्ड. काय बॅटिंग केली जाते. दुसरं षटक नक्की चांगल्या प्रकारे हाताळलं, मात्र त्यानंतर त्या मोमेंटमला कॅरी करण्याची देखील गरज होती, मात्र ते चित्र दिसत नाहीये. आता मात्र या षटकामध्ये खराब गोलंदाजी, नियंत्रण हरवून गोलंदाजी केली जाते. वारंवार खराब टप्पे, लाईन आणि लेन देखील खराब पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा श्रीधर पाटीलने घेतला. बॅक टू बॅकचे 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलेत. यावेळेस आउटसाइड डी ऑफ स्टंप. इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. हे चेंडू हाताळण्याची गरज अगोदर होती, तो चेंडू आता मात्र आलाय 3 चौकारानंतर. पंचेचाळीस या आकड्यावरती 45 ऑन दी बोर्ड. 45 धावा धावफलकावरती. हो, यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला फटका. क्या बात आहे, सुरेख फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक चुकी झाली आहे. आता मात्र 4 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण खराब राहिलंय, नक्कीच चौकार देखील सोडलाय आणि धावसंख्या देखील 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तीन षटकांच्या अखेरीस 49 धावा धावफलकावरती. 49 ऑन दी बोर्ड. अजूनही उर्वरित 3 षटकांचा काही शिल्लक आहे. तर मात्र या 3 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील, की गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करेल, हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा सागर लाड यांना आपण पाहतोय. चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी पुन्हा एकदा सागर लाड यांच्या खांद्यावरती दिली जाते. हो, यावेळी समोरच्या दिशेने फटका केला जातोय. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय चौकार. येस, आता मात्र 53 या आकड्यावरती धावफलक. 53 ऑन दी बोर्ड.
कुठेतरी पाहायला गेलं तर दुसरं षटक चांगल्या प्रकारे पडल्यानंतर नंतरच्या 2 षटकामध्ये कमबॅक राहिला फलंदाजांचं. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 54 या आकड्यावरती, 54 ऑन द बोर्ड. 54 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. तरी विचार केला तर या मॅच मध्ये देखील वर्चस्व फलंदाजांचं पाहायला मिळालंय. या अगोदरचा सामना विचार केला तर 70 धावा बनवल्या गेल्या, 70 धावा अखेरच्या षटकामध्ये चेस केल्या गेल्या आणि आता देखील या मॅच मध्ये आतापर्यंत 53 बनवल्या गेल्या. बॅटची कडा पाठीमागे चाललाय, प्रोटेक्शन येतं फक्त आणि फक्त एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने 54 या आकड्यावरती धावफलक, 54 ऑन द बोर्ड. 54 धावा लगावल्या गेल्यात. अजूनही विचार केला तर 55 धावा लगावल्या गेल्यात. अजूनही जर विचार केला तर 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. पुन्हा एकदा एक सिंगल आले, पुन्हा एकदा आता मात्र लेग बाईसच्या स्वरूपात ही सिंगल आले आणि या एका सिंगलच्या मदतीने 56 या आकड्यावरती धावफलक, 56 ऑन द बोर्ड. आमचे पंच प्रशांत पाटील सर आणि त्याचबरोबर अनिल सावंत सर हे पंच म्हणून आजच्या दिवसामध्ये काम करत असताना पाहायला मिळतात. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण युट्यूब वाहिनीवरती केलं जात आहे. ओमकार पाटील, ऋषी कांबळे आणि ध्रुव बेर्डे यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. आता मात्र पाहायला गेलं तर फॉलो थ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण, डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. धावा रोखल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने गोलंदाजाने धावा रोखल्यात. सागर लाडचं कौतुक करावं लागणार आहे, कारण जिथे धावांचा पाऊस पडला गेलाय तिथे या गोलंदाजाने धावा रोखण्याचा प्रयत्न केलाय. हो, यावेळेस सरळ बॅटने इन टू द आर्क आणि आउट ऑफ द पार्क. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आला षटकार. चार षटकांचा काही समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 62, 2 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 5व्या षटकामध्ये प्रमोद पाटीलला आपण पाहतोय. 5वा षटक हाताळण्याची जबाबदारी प्रमोद पाटीलच्या खांद्यावरती दिली गेली. पहिल्या 4 षटकामध्ये बनवल्या गेल्या 62 धावा आणि आता मात्र 5वं षटक स्लॉग ओव्हरचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रमोदच्या खांद्यावरती दिली गेली आहे. स्ट्रायकिंग गेन वरती विनायकला आपण पाहतोय, विनायक पाटीलला आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. धावा बनवल्या गेल्या, नक्की धावांचा डोंगर उभा केला गेला. या अगोदरचा सामना 70 धावांचा होता, मात्र आतापर्यंत 4 षटकांमध्ये 62 धावा बनवल्या गेल्यात. लोअर फुल टॉस, क्या बात आहे. आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार, बॉल सीमा पार आला. एक शानदार षटकार. चला, त्याचबरोबर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल देखील पकडलाय आणि या स्पर्धेचं खास आकर्षण देखील आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडा आणि बक्षीस घेऊन जा. आपल्यासाठी बक्षीस असणार आहे, आपलं नाव इथे देऊन जायचं आहे. हो, यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता, मात्र हा बॉल देखील एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी विनायक पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. 72 या आकड्यावरती धावफलक, 72 ऑन द बोर्ड. कमालीची बॅटिंग माणगाव संघाची. हो, यावेळेस क्या
बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आणखीन एक सुरत फटका, प्रॉपर टायमिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. अठ्ठ्याहत्तर या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचते 78 ऑन दी बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5वं षटक चालू आहे. लोअर फुल टॉस, इथे खराब बॉल वरती आक्रमण, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो प्लस किती, नो प्लस किती, नो प्लस 6 म्हणजेच काय तर 7 धावांचा जॅकपॉट ऍड झाला. आता मात्र बॅटिंग करणारी टीम माणगाव 11 माणगाव संघाच्या खात्यामध्ये. फ्री हिटचा बॉल असणार आहे. फ्री हिटच्या बॉल वरती आता मात्र स्ट्रायकिंग गेन वरती विनायक पाटील आणि नाना यांना आपण पाहतोय. टप्प्याचा ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे. फ्री हिटचा बॉल आहे. एक सिंगल धाव फलकावरती फक्त आणि फक्त ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने 86 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. खऱ्या अर्थाने विनायक पाटील नाना यांनी नाना प्रकारचे फटके केलेत, वेगवेगळ्या प्रकारचे फटके या मॅच मध्ये खेळलेत आणि त्यामुळे धावसंख्येचा विचार केला तर 86 आकड्यावरती आता मात्र धावफलक. या स्पर्धेची सर्वोत्तम धावसंख्या 92 आहे. 92चा आकडा पार केला जाईल का? यस, बाटची कडा घेतलाय, पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक येतो. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 87 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 87 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेची सर्वोत्तम धावसंख्या 92 आहे. मात्र 92 धावा चेस देखील केल्या गेल्या म्हणजेच काय 93 धावा ही स्पर्धेची सर्वोत्तम धावसंख्या आहे. षटकार आला तर 93 म्हणजेच बरोबरी केली जाऊ शकते. यावेळेस ड्राईव्ह केलं जात आहे. सेन्सिबल स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न. फक्त आणि फक्त एक सिंगल घेतली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने 88 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 5 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 88, 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजचं नाव सांगायचं, बॉलर नेम. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती हर्षद पाटील यांना आपण पाहतोय. अखेरच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या हाणामारीच्या या अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज झालेत. पहिला 5 षटकामध्ये 88 बनवल्या गेल्या. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र विनायक पाटील नाना यांच्या बॅटमधून 12 मध्ये 32 बनवल्या गेल्यात. ओ पहिला बॉल वरती फटका, झेल सोडला गेलाय आणि आता मात्र झेल सोडलाय, जीवनदान मिळालंय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. मालवणी मध्ये एक म्हण आहे, लाखाचे केले खाक आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात पडला भॉग आणि क्षेत्ररक्षकाने आता मात्र झेल सोडलाय आणि त्यानंतर 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 90 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 90 ऑन दी बोर्ड. 90 गाठली जाते. 90 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हो, इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. इथे चेंज ऑफ पेस, थोडीशी गती कमी केली, बोट फिरवली, बॉल वरती डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या चेंडूवरती देखील संधी होती झेल पकडण्याची, ती संधी चुकली आणि त्यानंतर दुसरा चेंडू देखील चांगल्या प्रकारे हाताळला. अशा प्रकारची गोलंदाजी करणं आता मात्र गरजेचं आहे कारण प्रतिस्पर्धी संघ हा बॅटिंग चांगली करतोय.
यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता, वॅकेन्सी एरियामध्ये बॉल पडतोय, एक सिंगल कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 92 आकड्यावरती धावफलक, 92 ऑन दी बोर्ड. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सर्वोत्तम धावसंख्या बनवली जाऊ शकते का, 100 गाठली जाऊ शकते का, हे आता मात्र पाहणं गरजेचं आहे. लोड फुलटॉस समोरच्या दिशेने फटका केला, प्रोटेक्शन येत आहे डीप मधून, मात्र बॉल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावा वाचवल्यात नक्कीच आपल्या संघासाठी बहुमूल्य धावा वाचवल्या गेल्यात. दरम्यान दोन्ही फलंदाजांसाठी एक सूचना असणार आहे, खेळपट्टीच्या बाहेरून धावायचं आहे, खेळपट्टीच्या मधून धावायचं नाही. पंच आपण देखील लक्ष ठेवायचं. दरम्यान 94 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय, म्हणजेच काय, आतापर्यंतची या स्पर्धेतली सर्वोत्तम धावसंख्या बनवली गेली आहे. माणगाव 11 माणगाव संघाच्या फलंदाजांनी हा विक्रम केलाय. 94 धावा बनवल्या गेल्यात. 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. अजूनही पाहायला गेलं तर एकाच षटकाराने 100 देखील गाठली जाऊ शकते. तो षटकार येताना दिसत नाहीये, कारण गोलंदाजी त्याच ताकदीची. हर्षद पाटील चांगली गोलंदाजी करतायत आणि आता रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. विकेट मिळते. श्रीधर यांची विकेट. श्रीधर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल शेष आहे आणि या शेवटच्या बॉलवरती विशेष फटका येणार का, हे आता पाहावं लागणार आहे. मोठा फटका येणार का, की गोलंदाज वर्चस्व दाखवणार. शेवटच्या बॉलवरती बॅटची लीडिंग घ्यायची, एक सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती लगावली जाते. या अखेरच्या षटकामध्ये धावा किती खर्च केल्यात, या अखेरच्या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त खर्च केल्यात त्या म्हणजे 7 आणि प्रतिस्पर्धी संघाला या अखेरच्या षटकामध्ये रोखलंय. 95 आकड्यावरती धावफलक. आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 36 चेंडू आणि या 36 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 96 धावांची. चला, त्याचबरोबर शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी आणि आमच्यासाठी देखील शुभेच्छा. युट्यूबच्या माध्यमातून विजय कुंभार सर, वटार परिसरातीलच एक व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात माझ्यासाठी आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा आल्या. आणि त्याचबरोबर या मैदानावरती आपण जर पाहिलं तर अनेक स्पर्धा जयेश पोटफोडे सर यांच्या माध्यमातून देखील कव्हर केल्या जात आहेत आणि त्यांच्यासाठी देखील शुभेच्छा आल्या. म्हटलं गेलं युट्यूबच्या माध्यमातून खरोखरच जयेश सर आणि आर्य यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील टुर्नामेंट समालोचनद्वारे खूप मोठ्या केल्या गेल्या आहेत. धन्यवाद सर, आपले देखील आभार. त्याचबरोबर अश्वमत स्पोर्ट्स संघाचे खेळाडू सदानंद माळी सर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील सरचं स्वागत मी आपल्याला विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. काय झालं, सेल संपला. अरे तुला वाटत असेल का क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. माणगाव 11 माणगाव संघ, चला आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं.
आपण पाहतोय अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित आदरणीय विनायक कोरे साहेब आणि त्याचबरोबर शरदजी बेनाडे साहेब स्काय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज लिमिटेड आयोजित स्काय चषक 2025 आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसरा रणसंग्राम दुसरा महासामना एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते शिराळा पाडळीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये माणगाव 11 माणगावचा संघ या दोन्ही संघांमध्ये हे बॅटल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले प्रमोद पाटील आणि त्यांच्या साथीने महेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला गेला हे देखील पाहणं गरजेचं आहे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मान फ्रॉम कोडोलीचा एक जबरदस्त गोलंदाज अर्थातच सचिनला आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती या पहिल्या षटकामध्ये पाहतो पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी सचिनच्या खांद्यावरती दिली गेली आहे आणि आता मात्र धावा रोखल्या जातील की त्यांच्या विरोधामध्ये प्रमोद पाटील आणि महेश पाटील आक्रमकता दाखवतील पहिला बॉल वरती फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि झेल सोडला गेलाय पुन्हा एकदा एक झेल जमिनीला दान झालाय आणि आता जीवनदान मिळालंय अगदी आता मात्र पाहायला गेलं तर आंघोळीचा साबण जसा हातातून निसटावा तसा हा बॉल देखील सुटलाय आणि त्याचबरोबर एक सिंगल आले आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला श्रीगणेशा झालाय धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली खातं उघडलं गेलंय आता मात्र शिराळा पाटील संघाचं हो यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं क्षेत्ररक्षक आहे आता चांगलं पाहायला मिळतंय क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं चित्र पाहायला मिळालं एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड होतीये यावेळेस कोलवा टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर पिक्चर परफेक्ट यॉर्कर टो क्रशिंग यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय दरम्यान एक सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती लगावली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने 3 या आकड्यावरती धावफलक एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती आणि गोलंदाजी करत असताना कोडोली गावाला बिलॉंग करत असताना या खेळाडूने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे यावेळेस बॅटची लिडिंग आहे जस्ट त्यांच्या पाठीमागे झेल पकडला गेलाय एक सोपा झेल आणि संपलाय महेश पाटीलचा खेळ महेश बॅक टू द पवेलियन नमस्कार ये इनसाइड भारतीय समाचार है
पाहायला मिळतोय. आता मात्र संघाला विजयश्री खेचून आणायचा असेल तर विजयाची बॅटिंग महत्वाची आहे. विजयला आता मात्र बॅटिंग करावी लागणार आहे, कारण या मॅच मध्ये 3 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय. 32 मध्ये 93 ची आवश्यकता आहे. हो, यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं जात आहे. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येईल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले मैदानाच्या आतमध्ये येणारे 31 बॉल आणि या 31 बॉल मध्ये 93 बनवायचे. 31 मध्ये 93 ची आवश्यकता आहे. वर्चस्व राहिलंय सध्याच्या घडीला. माणगाव 11 माणगाव संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं करा. प्रोटेक्शन येत आहे डीप मधून. एक सिंगल कंप्लीट झालं. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 4 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 4. जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 92 ची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये सचिन लाड यांना आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी सचिन लाड यांच्या खांद्यावरती दिली गेली. 30 मध्ये 92 धावांची आवश्यकता आहे. 30 मध्ये 92 बनवायचे. अखूट टप्प्याचा ऑन साईडला पाकफुटला गेले. आकाशाला गवसणी घालणारा हा फटका आणि फटक्यावरती धावा किती लिहिल्या आहेत? अर्थातच 6 धावा. पाठीमागे हाफ ट्रॅकर चेंडू हातायला आणि त्याचा फायदा आता मात्र विजयने घेतलाय. 10 या आकड्यावरती धावफलक. 29 मध्ये 86 बनवायच्यात. येणारे 29 बॉल आणि या 29 बॉल मध्ये 86 धावांची आवश्यकता आहे. नेटकरी देखील ऍक्टिव्ह झालेत. दरम्यान विचार केला तर या स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील अनेक युट्यूबच्या माध्यमातून आल्यात. अनेक लोक युट्यूबच्या माध्यमातून देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. 10 या आकड्यावरती धावफलक. 10 ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हो, सरबाटने क्या बात है. एक्स्ट्रा कव्हर्सला फोटोजेनिक फंटास्टिक मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. चौकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पुढे सरसावेल. 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. सुरेख फटका पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा लोड फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केलाय. प्रोटेक्शन आलंय. एक सिंगल धाव धावफलकावरती लगावले गेले. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. आगळं वेगळं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. काय आता जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर कव्हर्स मध्ये पॉइंट मध्ये आणि थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठेतरी विचार केला तर या मॅच मध्ये लॉंग ऑफचा एरिया रिकामा सोडला. म्हणजेच काय तर काहीतरी रणनीती घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि रणनीतीने गोलंदाजी देखील करावी लागणार आहे. पहिले 2 चेंडू थोडेसे खराब हाताळलेत. यावेळी समोरच्या दिशेने फटका केला. क्षेत्ररक्षक येतोय मात्र क्षेत्ररक्षण चांगला राहिलाय. धावा वाचवल्यात. नक्की जिथे धावा वाचवल्या जात आहेत. एक सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने 16 या आकड्यावरती धावफलक. येणारे 26 बॉल आणि 80 ची आवश्यकता आहे. 26 मध्ये 80 धावा बनवायच्या आहेत. चित्त थरारक सामना आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग देखील त्याच प्रकारे केली गेली. शिराब आदी संघ थोडासा सुरुवातीच्या कालावधीमध्ये अडचणीमध्ये आला, मात्र त्यानंतर विजयची चांगले बॅटिंग पाहायला मिळाले.
हो पुन्हा एकदा एक्स्ट्रा कवचला सरबाटने फटका. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. वीस या आकड्यावरती धावफलक घेणारे 25 चेंडू आणि 25 मध्ये 76 ची आवश्यकता आहे. विजयच्या बॅट मधून धावा आल्या आहेत आणि 70 चकडीला चांगली बॅटिंग करतोय. हो यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये आणि इथे चुकी झाली आणि धावा किती मिळतील. अर्थात दुसरीचा प्रयत्न देखील झाला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाले. चुकी झाली क्षेत्ररक्षणामध्ये आता चुका केल्या जात आहेत. 2 षटकांचा की इथे समाप्त होतोय. 22 धाबा फलकावरती लगावल्या गेल्या. येणारे 24 बॉल आणि आवश्यकता आहे 74 धाबांची. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये मॅन फ्रॉम वडगाव नितीन शिंदे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कोल्हापूर जिल्हा शाहूवाडी तालुका आणि शाहूवाडी तालुक्यातील वडगावचा हा सुपरस्टार खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आता मात्र नितीनच्या खांद्यावरती दिली गेली आहे. बॅटच्या सहाय्याने देखील कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजावरती विश्वास दाखवला गेलाय. आता धावा रोखल्या जातील का त्यांच्या विरोधामध्ये धावा बनवल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. येणारे 24 बॉल आणि 74 ची आवश्यकता आहे. 24 मध्ये 74 बनवायचे आहेत. 24 चेंडू आणि 74 ची आवश्यकता या मॅच मध्ये कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा बनवल्या गेल्या. हो पहिला बॉल ताकद लावली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आला एक मोठा धमाका. बिग ब्लास्ट बिग हिट सिक्सर. यस आता मात्र 28 या आकड्यावरती धावफलक. 23 मध्ये 68 ची आवश्यकता आहे. कुट्टप्पाचा ऑन साइडला हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि टाळ्यांचा गजर देखील संतोष यांच्यासाठी झालाय. 2 धावा इथे वाचवल्यात आणि 2 धावांच्या मदतीने एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते. 3 धावा इथे वाचवल्या गेल्या आहेत आणि या एका धावेच्या मदतीने 29 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. येणारे 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये 67 धावांची आवश्यकता. 22 मध्ये 67 बनवायच्या आहेत. यस आउटसाइड ऑफ सम व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 22 चेंडू आणि आता मात्र 66 ची आवश्यकता आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर मोठं आव्हान आहे. त्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना त्याच ताकदीचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलंय. टप्पाचा चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. टप्पा पडला. वळण घेतला आणि इथे डॉट बॉल आलाय. इथे निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे बॅट्समनला ओपन केलं आणि इथे डॉट बॉल आलाय. अडचणीमध्ये टाकला जात आहे. विजय सारखा बॅटरला अडचणीमध्ये टाकलाय. म्हणजेच काय तर गोलंदाजी चांगले राहिले. 21 चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. 21 मध्ये 66 बनवायच्या.
यावेळेस टप्प्याचा हवाई सफर घडवून आणले. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी विजयच्या बॅटमधून आलाय षटकार. छत्तीस या आकड्यावरती आता मात्र धावफलक जाऊन पोहोचतं. येणारे 20 बॉल आणि या 20 बॉल मध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे 60 धावांची. 20 मध्ये अजूनही 60 धावा बनवायच्या आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर सुरुवात चांगली झाली. विजयच्या बॅटमधून धावा आल्या, त्याचबरोबर प्रमोदच्या बॅटमधून देखील धावा आल्या आणि सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय पारनेर शिराळाचा. मात्र समीकरण थोडंसं मोठं आहे. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजांकडून चुका झाल्या आणि त्यामुळे हे समीकरण थोडंसं कठीण अजूनही आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 20 बॉल आणि 60 ची आवश्यकता आहे. त्याला बॉलची पूर्तता करायची आहे. बॉल टाकायचा बाउंड्री लाईनच्या बाहेरचा. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट. खोलवर टप्प्याच्या समोरच्या दिशेने जमिनीला आग लावत फटका येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी विजयच्या बॅटमधून आलाय चौकार. कमालीची बॅटिंग केली जाते. म्हटलं जातं ना, चलते रहो जब तक मंजिल सामने ना आहे और कदम ऐसे उठे धूल भी आसमान तक जाए. काय बॅटिंग केली जाते. नक्कीच आव्हान खडतर आहे, मोठं आव्हान आहे. मात्र त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना विजयचं इथे कौतुक करावं लागेल. विजयश्री खेचून आणला जाईल का, की त्यांना रोखण्यामध्ये यश येईल गोलंदाजांना. 19 मध्ये 56 ची आवश्यकता आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. हो इथे मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 40. जिंकण्यासाठी आता मात्र 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा या 4थ्या षटकामध्ये कोडोलीचा एक जबरदस्त गोलंदाज अर्थातच सचिन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकामध्ये 40 बनवल्या गेल्या. आता मात्र 18 मध्ये 56 ची गरज आहे आणि आता संघाच्या सर्वोत्तम गोलंदाजावरती विश्वास दाखवला गेलाय. सचिन वरती विश्वास दाखवलाय. पहिला बॉल आडव्या पाटने ऑन साइडला आकाशाला बुक्की मारत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थैंक यू डीजे. म्हटलं जातं ना, मंजिल पाने की उम्मीद कभी मत छोड़िए क्योंकि सूरज डूबने के बाद दोबारा सवेरा होता है. आणि आता मैदानाच्या आतमध्ये दृष्टिकोन अगदी सकारात्मक पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस, हवाई सफर, षटकार. यस डीजे.
चला बॉलची पूर्तता करायची आयोजन कमिटी, बॉलची पूर्तता करायची. बावन्न या आकड्यावरती आता मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय. 52 ऑन द बोर्ड. 16 मध्ये 44 ही आवश्यकता आहे. संघाच्या सर्वोत्तम गोलंदाजावरतीच आता मात्र आक्रमण चढवलंय. हो इथे मात्र कमालीचा चेंडू टाकला जातोय. आता डॉट बॉल आलाय. आता निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पंचांकडे अपील गेली आहे. पंचांचा इशारा इथे मात्र नॉट आउटचा आलाय. मात्र माघारी परतावा लागते. विकेटचा इशारा आलाय. माघारी परतावा लागतंय. दुसरा धक्का बसलाय. दुसरा फलंदाज बाद झालाय. चांगली बॅटिंग केली आहे. 8 मध्ये 22 धावांची खेळी साकारली आहे. एकदा टाळ्यांचा गजर या फलंदाजासाठी देखील होऊन जाऊ द्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतात. अक्षय डिसले यांना आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 52 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 52 ऑन द बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 15 मध्ये 44 बनवायचे देणारे 15 बॉल आणि 44 ची आवश्यकता आहे. कुठेतरी विचार केला तर पहिला 2 चेंडू ते षटकाराला मात्र त्यानंतर एक महत्वाची विकेट मिळवून दिली आणि आता अक्षयला जबाबदारी उचलायची आहे. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. पाठीमागे चालला. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर त्रेपन्न या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 53 ऑन दी बोर्ड. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा आडवा बॅटने फटका केला. डीपकडून प्रोटेक्शन येत आहे. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न माघारी पाठवलाय आणि एका डावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. 54 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लोअर फुलटॉस बॅटची कडा घेतली. झेलची संधी. विकेट मिळते. कमबॅक झालाय. खऱ्या अर्थाने पुनरागमन केलंय. आता मात्र या कोडोलीच्या जबरदस्त खेळाडूने मॅच मध्ये कमबॅक केलंय आणि सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे 12 बॉल आणि 42 आवश्यकता आहे. नवीन बॅटर हर्षद पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती या 5व्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवणार. अर्थातच संदीप यांच्यावरती विश्वास दाखवलाय. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी संदीप यांच्या खांद्यावरती दिली गेली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती विजयला आपण पाहतोय. 12 मध्ये 42 आवश्यकता आहे. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला जात आहे. प्रोटेक्शन येतं डीप मधून. एक सिंगल कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील ते कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. धावसंख्येचा विचार केला तर
56 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय जिंकण्यासाठी. आता मात्र या मॅच मध्ये 11 मध्ये 40 ची गरज आहे. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये आक्रमकता दाखवायची आहे. या षटकामध्ये मोठे फटके खेळायचे आहेत. यावेळेस पुन्हा एक दारवा बॅटने ऑन साइडला टर्न केलंय. प्रोटेक्शन डीप मधून येतं. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 57 ऑन दी बोर्ड. येणारे 10 बॉल आणि या 10 बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. 10 मध्ये 39 बनवायचे आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5वं षटक चालू आहे. 39 बनवायचे. 57 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. या अखेरच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये स्लॉग हिटिंग आता मात्र करावी लागणार आहे. आक्रमक बॅटिंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना करावी लागणार आहे. 10 चेंडू आणि 39 धावा. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळते आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला गेला. यावेळेस सफरून घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 9 मध्ये 39 बनवायचे आहेत. आता या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर माणगाव 11 माणगाव संघ हा हळूहळू फुंकर घालत असताना पाहायला मिळतोय. पुनरागमन करत असताना पाहायला मिळतोय. येणारे 9 बॉल. आवश्यकता 39 ची. ऑन साइडला फटका. खराब चेंडू आणि या खराब चेंडूचा फायदा येण्याचा प्रयत्न केला मात्र क्षेत्ररक्षण थोडस खराब आणि या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा. 4 धावा धावफलकावरती ऍड झालेत. एकसष्ट या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 8 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 8 मध्ये 35 धावा अजूनही बनवायच्यात. हा चेंडू खराब हाताळला मात्र त्या चेंडूचा फायदा घेता आलेला नाही या फलंदाजाला. 8 मध्ये 35 म्हणजेच काय, आता मात्र या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. नाहीतर प्रतिस्पर्धी संघ अर्थातच माणगाव 11 माणगाव संघ हा बाजी मारून जाणार आहे. 8 चेंडू आणि 35 ची गरज. 61 धावफलकावरती लगावल्यात. अजूनही 8 मध्ये 35 बनवायचे आहेत. यस, पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल डाऊन दिला. एक दिशा खराब पाहायला मिळते. समीकरण बदललं. येणारे 8 बॉल आणि 34 ची आवश्यकता. खऱ्या अर्थाने या 2 बॉल वरती एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये मजा येणार आहे. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये मजा येणार आहे. कारण पुन्हा एकदा शिराळा पाटील संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो. येणारे 8 बॉल आणि या 8 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. लेफ्ट हँड बॅटर हर्षद पाटील आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. लो फुलटा समोरच्या दिशेने सरळ बॅटने स्ट्रेट हिट. ग्रेट हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. हो, यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक आहे. झेल सोडलाय. झेल सोडलाय आणि या चेंडूवरती धावा किती आहे तर धावा मिळतील या चेंडूवरती 6 धावा. इट्स मॅक्सिमम. आणि या 6 धावेच्या मदतीने 72 या आकड्यावरती धावफलक. येणारे 6 बॉल आणि 24 ची आवश्यकता. मगाशीच म्हटल्याप्रमाणे या 2 चेंडूंवरती मोठे फटके आले तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये मजा येणार आहे. येणारे 6 चेंडू. आवश्यकता 24 ची आहे. चला, राधा पाटील याचा एक सुमधुर गाण्यानंतर प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध झालेत. आणि आता शेवटच्या षटकामध्ये आपण होतो. येणारे 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये आवश्यकता आहे 24 धावांची. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोण आहे? अर्थातच संतोष यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती शेवटच्या षटकामध्ये पाहतोय. 6 मध्ये 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत.
पहिला बॉल समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय आणि खऱ्या अर्थाने जर या धावा रोखल्या तर नक्कीच विचार केला तर माणगाव इलेव्हन माणगाव संघ देखील मिळेल. जीवलग जीवाचा आमचा संतोष दादा जीवलग जीवाचा, मात्र या धावा रोखाव्या लागणार आहे. येणारे 5 बॉल आणि या 5 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 24 बनवायचे आहेत. पहिला बॉल डॉट आलाय, पहिला चेंडू निर्धाव आलाय. आता मोठा फटका येणार का, विजय आपल्या संघाचा विजयश्री खेचून आणणार का, हे पाहणं गरजेचं आहे. 5 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. टप्प्याचा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन येत आहे डीप मधून. एक सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 73 या आकड्यावरती जिंकण्यासाठी आता मात्र 4 बॉल आणि या येणाऱ्या 4 बॉल वरती 23 ची आवश्यकता आहे. 4 मध्ये 23 धावा म्हणजेच काय, तर या 4 चेंडूंवरती 4 मोठे फटके, 4 षटकार खेचावे लागणार आहेत. आणि आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने पूर्णपणे पकड मजबूत केले. एक चेंडू निर्धावाला, एक चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला तर नक्कीच विजय देखील नक्कीच केला जाईल. यावेळेस बॅटची कडा घेतले, यष्टांच्या पाठीमागे झेल पकडला, विकेट मिळाली आहे आणि आता माघारी परतावं लागतंय. विकेट आले आणि आता हा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पाटील दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये 23 ची आवश्यकता आहे. 3 मध्ये 23 बनवायच्यात, अशक्य असं समीकरण आहे. आल्या आल्या आडवा बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 2 चेंडू आणि 22 धावा म्हणजेच काय, या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. म्हणजेच काय, तर विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. म्हणजेच काय, तर या स्पर्धेतला पहिला विजय माणगाव इलेव्हन माणगाव संघाच्या खात्यामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 2 बॉल, आवश्यकता 22 धावांची आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि आता डगआउट मधून माणगाव इलेव्हन माणगाव संघाचे अतिरिक्त खेळाडू देखील म्हणतात संतोष दादा आमचा जीवलग जीवाचा आहे, कारण धावा रोखल्यात. या सामन्यामध्ये 24 धावा रोखल्या गेल्यात आणि आता शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉल वरती आवश्यकता आहे ती म्हणजे 21 धावांची. 1 बॉल आणि 21 धावा म्हणजे सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने फटका केला जातो, प्रोटेक्शन आलाय. सामना जिंकला, विजयावरती केलं शिक्कामोर्तब, पराभूत केलाय पाडळी शिराळा संघाला. विजय मिळवलाय माणगाव इलेव्हन माणगाव संघाने.